नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, मुंबई काय असुरक्षित आहे? मित्रहो, चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्ला आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि आणखीन काही असेच प्रकार, दुर्दैवी प्रकार, याची चर्चा सध्या जोरात चालू आहे. मुंबईमध्ये सैफ अली खानच्या घरावर जो हल्ला झाला, त्यानंतर सलमान खानच्या घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाबा सिद्दीकीची हत्या झाली आहे. आणखीन काही प्रकार झालेले आहेत. त्यामुळे मुंबईचं सार्वजनिक जीवन असुरक्षित आहे अशी टीका विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी सुरू केलेली आहे. त्यांचा उद्देश राजकीय आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जरी इतकं निर्विवाद आणि प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी कुचकामी आहे, लोकांना ते सुरक्षितता देऊ शकत नाहीत असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकशाही पद्धतीमध्ये विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरणं हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. त्याविषयी मला काही म्हणायचं नाही. पण मुंबईचं जीवन खरोखर असुरक्षित आहे का याचा विचार तर करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं प्रत्युत्तरादाखल म्हटलं आहे की संबंध भारतामध्ये जेवढी म्हणून राजधानीची शहरं आहेत त्यात मुंबई हे सगळ्यात अधिक सुरक्षित नगर आहे. फडणवीसांना पण त्यांच्या पदाला शोभेल, त्यांच्या पक्षाच्या आणि सरकारच्या स्थैर्याला शोभेल असं उत्तर देणं भाग आहे. मी या विषयामध्ये कोणत्याही अंतिम निष्कर्षाला आलो नाही, पण सर्वसाधारणपणे काय वाटतं, इतकी वर्ष आपण पत्रकारिता केली आहे तर मुंबईची सुरक्षितता आपणही पाहिलेली आहे, तर त्या दृष्टीनं मला या विषयावर काही बोलायचं आहे. याच्यात किती पैलू आहेत की मुंबईतलं एकंदर सार्वजनिक वातावरण कसं आहे, ज्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे असं विरोधी पक्षांना वाटतं. त्या घटना कोणत्या, आणि मग सुरक्षा जे पुरवणारे ते पोलीस दल कसं आहे, सर्वसामान्य नागरिक त्याच्या राहणीमानात काही बदल झाला आहे का, हे असे काही प्रकार आपल्याला बघावे लागणार आहेत. वातावरण मुंबईतलं कसं आहे हो पहा. 31 डिसेंबर मुंबईनी अतिशय जल्लोषात रात्रभर अनेक ठिकाणी मुंबई आनंदामध्ये नाचत होती. असुरक्षित असती तर नसतं झालं असं. गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, अनेक ठिकाणी. आत्ता संक्रांतीला अनेक ठिकाणी पतंगांचे महोत्सव होत आहेत. नंतर हे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी संगीत महोत्सव होतात आणि संगीताच्या मैफली रात्री उशिरापर्यंत चालतात आणि काही तर सकाळी 6 वाजता पहाटेचं मंगलगान कौशिकी चक्रवर्ती तिचं गाणं झालं आमच्या पार्ल्यामध्ये सकाळी 6 वाजता आणि लोक झुंडीच्या झुंडीनं जात होते. जर असुरक्षितता असेल तर लोक बाहेरच पडणार नाहीत सकाळी आणि मध्यरात्री. आणि मग आता वर्तमानपत्र अनेक युवा संमेलनं भरवत आहेत. ती युवा संमेलनं सुद्धा ओसंडून वाहत असतात. त्यामुळे मुंबईचं एकंदर वातावरण जे आहे ते जल्लोषाचं आहे. कुठेही जीवाच्या भीतीनं, सुरक्षिततेच्या भीतीनं लोक घरी बसून राहिलेत असं नाही. तरुण म्हातारे सर्व. मुंबईमध्ये एकच आहे की वाहनांचा वेग वाढला आहे आणि त्यामुळे अनेक वेळा म्हाताऱ्या लोकांना तर महिन्यातून 1-2दा तरी रिक्षा अगदी अंगाला चाटून जाते. तेवढं जरा तो एक बदल झालेला आहे. त्यामुळे मुंबई वातावरण बघितलं तर सुरक्षित आहे असं वाटतं. आता घटना सैफ अली खानच्या घरी काय झालं, पोलीस तो तपास करतायत.
मुख्य आरोपी तसे सापडायचे, पण चोरीच्या उद्देशावरून त्याच्या घरात माणसं घुसली असावीत असा पोलिसांचा आत्तापर्यंतचा तर्क आहे. हत्या वगैरे करण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय. हल्ला झाला आणि त्यात सैफ अली खानवर चाकूचे वार झाले. आता त्याची प्रकृती ठीक आहे, पण मूळ उद्देश चोरीचा होता. आता चोरीचा उद्देश जेव्हा होतो तेव्हा चोरी करणारे त्याला मुद्देमाल किती आहे अमुक घरामध्ये ही माहिती कुठून मिळते, टेहळणी कोण करतं, तर त्या घरामध्ये जे नोकर चाकर असतात, कामवाल्या बाया असतात, मोलकरणी असतात, त्यांच्या बोलण्यातून माहिती बाहेर पडते आणि त्याचा मग हे समाजकंटक लोक जे असतात ते लाभ उठवतात. तर तुमचं नोकरांशी वागणं कसं आहे, तुमचं जे राहणीमान आहे ते नोकर त्या कोणत्या दृष्टीने बघतात, हा सुद्धा एक पैलू या चोरीच्या प्रकरणाला आहे. मी माझ्यापुरतं सांगतो. पहिल्यांदा मी चाळीत राहत होतो, वयाची पहिली 25 वर्ष. आमच्या घराचं दार कधी बंद नसायचं, उघडं असायचं. चोरी झाल्याचं मला कधी काही आठवत नाही. आता मग मी सदनिकेमध्ये म्हणजे ब्लॉकमध्ये राहतो. आमच्या घरामध्ये कपाटांची दारं ही कायम, त्याला कुलूप लावलेलं नसतं, ती उघडी असतात. चांदीची भांडी ओट्यावर असतात. मी रात्री उशिरा कामावरून परत येत असे, टेबलावर पैशाचं पाकिट काढून ठेवत असे, सकाळी मोलकरीण येत असे. एकदाही आमच्या घरात चोरी झाली नाही. याचं कारण काय असा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आमच्या कामवाल्या माणसांशी वागणं हे अत्यंत कुटुंबातल्याप्रमाणे होतं. आम्ही त्यांना परक कधी मानलंच नाही. ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या सुखदुःखात नेहमी समरस होत असतो. त्यामुळे त्यांना असूया वाटली नाही आमच्या संपत्तीची. त्यांच्यापेक्षा आमची संपत्ती थोडी जास्त आहे आणि आम्हाला संपत्तीचा माज आहे असं त्यांना कधी वाटलं नाही. त्यामुळे आमच्याविषयी दुरावा निर्माण कधी झाला नाही. तेव्हा आपल्याच माणसाच्या घरी माणूस चोरी नाही करत किंवा त्याच्या संपत्तीचं चुकीच्या पद्धतीनं वर्णन नाही करत. तसं आमच्या कामवाल्या बायकांनी आम्हाला सांभाळूनच घेतलेलं आहे. असं इतर ठिकाणी होतं का? तुम्ही कामवाल्या बायकांना नुसतं वेतन देता, मोबदला देता, मेहनताना देता, यांनी संपत नाही. तुम्ही एरवी वागता कसं? तुमचा चहा वेगळा, त्यांचा चहा वेगळा असतो का? असे अनेक पैलू आहेत तुमचे खाण्याचे पदार्थ. मग त्यांच्या मनात असूया निर्माण होते आणि मग असूया निर्माण झाली की ते आपल्या घरी काय आणि तुमच्या घरी काय आहे याची तुलना करायला लागतात आणि मग त्यांचे डोळे उघडे असतात आणि ते सताड फिरत असतात. तुमची संपत्ती किती आहे याचा ते मनातल्या मनात अंदाज घेतात. ते कामं नीट करतात, पण त्यांचं अंतर्मन तुमच्याकडे बारकाईनं बघत असतं आणि मग हे कुठेतरी व्यक्त व्हायचं म्हणून ते कुठेतरी घरी गेल्यानंतर बोलतात आणि अशा रीतीनं तुमची संपत्ती किती आहे हे हळूहळू हळूहळू बाहेर पडतं. आता सैफ अली खानची संपत्ती किती आहे हे सांगायला काही त्याची मोलकरीण किंवा कामवाल्या माणसांची गरज नाही. ते कोणालाही बाहेरून त्याचा सिनेमा किती चालतो, त्याच्यावर चित्रपट त्याचा किती चालतो त्याच्यावर ते आपल्याला अंदाज बांधता येतो. मी एकंदर सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला संपत्तीचा माज आहे का त्याचा अंदाज तुमच्या कामवाली माणसं घेतात आणि त्याप्रमाणे मग तुमच्याशी कसे संबंध ठेवायचे त्यांना मनातून बरं वाटतं. तुम्हाला कोणी धडा शिकवला तर तसं आपले संबंध कसे आहेत कामवाल्या बायकांशी आणि माणसांशी याच्यावर पुष्कळ अवलंबून असतं. आता बीडचं जे हत्येचं प्रकरण आहे ते खंडणीतून निर्माण झालेलं आहे. खंडणी निर्माण करणारी माणसं ही नाही म्हटलं तरी गुंडगिरी प्रवृत्तीची असतात. गुंडगिरी ही जोपासली जाते आणि जोपासणारे राजकारणी असतात. त्यामुळे मुंबई असुरक्षित आहे, महाराष्ट्राचं जीवन असुरक्षित आहे असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की ही
खंडणी आणि त्याच्यातून निर्माण होणारी गुंडगिरी आणि मग हत्या, याला आपण किती कारणीभूत आहोत? आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एकदा तरी ठामपणे उभे राहिलो का? हा विचार करण्यासारखा, अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बघा तुम्ही, आता तिसरा मुद्दा काय आहे की पोलीस यंत्रणा कशी आहे हो? मी तुम्हाला म्हणजे 40 वर्ष मी प्रत्यक्ष पत्रकारिता केली आणि गेली 60 वर्ष मी समाजाचं निरीक्षण करतोय. मुंबईचा पोलीस हा प्रामाणिक आहे असं माझं मत आहे. मी मुंबईच्या पोलिसांना लहानपणापासून बघतोय. मला त्यांची नावं माहिती आहेत. कदम, शिंदे, पवार, जाधव अशीच नावं आहेत. खंडागळे, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जी नावं आहेत तीच आमच्या पोलिसांची नावं आहेत. हा सगळा पोलीस वर्ग महाराष्ट्राचा प्रामाणिक आहे. मी अरविंद इनामदार, दशम सोमण, यादवराव, पवार, जुलिओ रिबेरो, चांगले पोलीस अधिकारी आम्ही निर्माण केले. आमच्याकडे भ्रष्ट पोलीस अधिकारी कमी आहेत आणि मुंबईचं पोलीस हे कर्तव्यनिष्ठ आहे. गुंडांना त्यांचा धाक आहे. पोलीस त्यांना पोसत नाहीत, राजकारणी गुंडांना पोसतात. त्यामुळे पोलिसांवर दोष टाकण्यात काही अर्थ नाही. मग आत्ताची जी व्यवस्था आहे, देवेंद्र फडणवीस, मग त्यांचे वरचे नरेंद्र मोदी, अमित शहा, ही भ्रष्ट माणसं आहेत का हो? ही तर 0 टॉलरन्स म्हणतात करप्शनला. त्यांना भ्रष्टाचार नकोच आहे. त्यामुळे असुरक्षित आहे मुंबई असं म्हणताना आपण देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यावर विनाकारण अन्याय होत नाही ना, याचाही विचार करायला पाहिजे. आणि मुंबईच्या पोलिसांना विनाकारण दोष देता कामा नये. मुंबई हे एकमेव भारतातलं शहर असं आहे की जिथे संपूर्ण देशातून ओघ लोकांचा कायम वाहत असतो. मुंबईचे पोलीस आणि मुंबईचे BSTचे चालक हे आपलं काम कसं करतात हाच एक आश्चर्याचा प्रकार आहे. इतक्या विपरीत, कठीण, प्रतिकूल परिस्थितीत ते काम करत असतात. मुंबईची गर्दी किंवा मुंबईमध्ये बाहेरून येणारे लोक आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं, याला मुंबईच्या पोलिसांमध्ये अडथळे राजकीय नेते करत असतात. ते आपली मतपेढी बांधण्यासाठी या गुंडांना पोसत असतात. त्यामुळे मुंबईचं जीवन असुरक्षित आहे की नाही यावर राजकीय नेत्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. कारण तेच गुंडांना पोसतात. बांगलादेशी हिंदूंना पोसतंय कोण? जर सगळ्या राजकीय नेत्यांनी ठरवलं एकही बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने मुंबईत राहणार नाही तर कोणी राहणार नाही, पहा तुम्ही. तर असं मुंबईच्या पोलिसांना दोष देण्यात काही अर्थ नाही. मुंबईचे पोलीस हे अतिशय चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत आणि ज्याचा धाक वाटायला पाहिजे असे बलदंडसुद्धा आहेत. चोरांना त्यांचा धाक आहे. त्यांचा धाक राजकारणी लोकांना नाही आहे. ही त्यातली खरी गंमत आहे. आता एवढं सगळं मी बोललो, जाता जाता मी एक शेवटी किस्सा सांगणार आहे. तो किस्सा असा आहे की मलाही तो ऐकला तेव्हा गंमत वाटली. समाजस्थितीचं अचूक दर्शन त्या किस्स्यामध्ये आहे. आमच्या विलेपार्ल्यामध्ये गेल्या आठवड्यात एक चोरी झाली मोठी. त्या चोरीमध्ये एक म्हातारी बाई, तिची कामवाली बाई आणि आणखीन 3 बायका होत्या. त्या तिन्ही चोर घरात घुसले. तिन्ही बायकांना दोरीनं बांधून ठेवलं आणि मग घरामध्ये जे काही त्यांना मिळेल, ज्याच्यावर हात मारता येईल, पण मोठा 4-5 लाखाचा ऐवज घेऊन ते पसार झाले. याची चर्चा वर्तमानपत्रात बातमी आली आणि याची चर्चा बायकांची जी मंडळं असतात संध्याकाळी जमतात देवळात वगैरे, मी कानोसा घेतला. मला ऐकायला काय आलं,
एक बाई दुसऱ्या बाईला सांगत होती, अहो आमच्या बाजूच्या गल्लीतच झालं आणि त्यांनी बांधलं वगैरे त्यांना आणि मग लुटून नेलं, दागिने बिगिने तिजोरी उघडली, लुटून नेलं आणि मग शेजाऱ्यांनी येऊन ते दोरबीर कापले आणि त्यांना सोडवलं. ऐकणारी बाई काय म्हणाली, तिची प्रतिक्रिया बघा महत्त्वाची आहे. ती म्हणाली, असं झालं, किती चोर चांगले आहेत, त्यांनी हत्या नाही केली. हे वास्तव चित्र आहे की लोकांना हल्ली हत्या होणारच हे लोकांनी गृहीत धरलेलं आहे. का हत्या होणार? माणसाच्या जीवाची किंमत दिवसेदिवस कमी होते. एकंदर राजकारणच इतकं प्रतिस्पर्धात्मक झालेलं आहे की त्यात आपल्याला वरती जाताना खाली जर 2 माणसं दाबली आणि ती मृत्युमुखी त्यांना आपण ढकललं, लोकांना आश्चर्य वाटत नाही. त्यामुळे या चोरांनी नुसती चोरी केली आणि हत्या केली नाही, यावरून ते चोर सभ्य असावेत असं लोकांना वाटलं आणि लोकांना बरं वाटलं, हायसं वाटलं. याचा विचार सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे की पूर्वी पहा, म्हणजे एकंदर कुटुंब संस्था जी आहे ती पण आपली धोक्यात आहे. त्या अर्थानं नुसती मुंबई असुरक्षित नाही, मुंबईपेक्षा मोठी कुटुंब संस्था आहे. हल्लीची जी मुलं आहेत ही ब्लॉक संस्कृती आहे. मी कोणाही एकाला दोष देत नाही आहे, ही परिस्थिती आहे आणि ती बदलायची असेल सगळ्यांनी संघटितपणे विचार करून ती बदलायला लागेल. पूर्वीच्या काळात माझ्या वेळेला मला आईवडिलांविषयी जेवढं वाटत होतं की आऊट ऑफ द वे जाऊन त्यांना मदत करावी, तेवढं हल्लीच्या मुलांना वाटतं का? प्रत्येक घरात तुम्ही डोकावून पहा, हळूहळू जे ममत्व, आपुलकी, स्नेहसंबंध, ओलावा, माया हे हळूहळू कमी होतं आणि आपले संबंध व्यावहारिक होत आहेत. हे मुंबई असुरक्षित असण्यापेक्षा हे जास्त गंभीर आहे. ते व्यावहारिक नको आहेत. तो स्नेहसंबंधाचा ओलावा त्याच्यात टिकला पाहिजे, त्या दृष्टीनं काय करता येईल. त्यामुळे नुसती चोरी झाली, हत्या झाली नाही याचं लोकांना आश्चर्य वाटतं. याचा सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. निष्कर्ष माझा असा आहे, माझ्या अनुभवातून, अगदी पूर्ण अभ्यास करून मी केलं आहे असं नाही, मुंबई असुरक्षित नाही आहे. मुंबई सुरक्षित आहे. केव्हाही कुठल्याही वाहनाने मुंबईत मुलं, मुली, स्त्रिया, पुरुष या टोकापासून त्या टोकापर्यंत व्यवस्थित प्रवास करू शकतात असं मला वाटतं. तेव्हा उगाचच देवेंद्र फडणवीसांचं सरकार खाली खेचायचं आहे म्हणून मुंबई असुरक्षित आहे अशी अपकीर्ती करू नका, एवढीच माझी विनंती आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.